संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अत्याधुनिकतेची कास धरली असून लवकरच डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरू होणार आहे। त्याकरिता 21 जुलै रोजी सदर एजन्सी सोबत विद्यापीठ करारनामा करणार आहे। विद्यापीठ सार्वजनिक कायद्यानुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत। आयोगाच्या धोरणानुसार विद्यापीठांनी पेपरलेस कारभार स्वीकारणे काळाची गरज असल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डिजिटलायझेशनकडे वाटचाल सुरू केली आहे। आता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यापीठात येण्याची गरज नाही। नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना देश विदेशातून सुद्धा दुय्यम कागदपत्रे काढता येतील। त्यासाठी डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरू केली जात आहे। विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसाठी ई-पेमेंट करताच डिजिटल स्वाक्षरीच्या आधारे दुय्यम शैक्षणिक कागदपत्रे त्यांना बसल्या ठिकाणी मिळतील। डिजिटल लॉकर्स प्रणाली सुरू करण्यासाठी 21 जुलै रोजी विद्यापीठ नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी लिमिटेड या एजन्सी सोबत संयुक्त करारनामा झाला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा मंडळ व मूल्यमापन विभाग संचालक डॉक्टर जयंत वडते यांनी दिली। गुरुवार 21 जुलै 2017 रोजी आम्ही ही जी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी आहे त्याच्या अंतर्गत असणारी CDSL नावाची कंपनी आहे त्याच्यासोबत करार करतो। त्या कराराचा फायदा असा आहे की हे सगळे जे विद्यार्थ्यांचे जे अकॅडमिक रेकॉर्ड्स आहेत ते सगळेचे सर्वच्या सर्व अकॅडमिक रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये डिजिटलाइज होईल आणि विद्यार्थ्याला विद्यापीठापर्यंत याची गरज पडणार। त्याचं कारण असं आहे की आता आमचा विद्यार्थी जो आहे तो संपूर्ण देशामध्ये विखुरलेला आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे, वेगवेगळ्या देशामध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्याला त्याची व्हेरिफिकेशन जर करायचं असेल डॉक्युमेंटचं तर या ठिकाणी विद्यापीठामध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा अप्रत्यक्षरित्या अनेक अर्ज करावा लागतो आणि त्याला बराच विलंब होतो। गेली 3-4 म्हणजे 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने सुद्धा पर्यंत त्याला रेकॉर्ड त्या ठिकाणी मिळत नाही, त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही आणि त्यामुळे ही सुविधा उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यापीठ विद्यार्थ्याच्या दारी ही संकल्पना आम्ही या ठिकाणी आता राबवतो आणि त्या अनुषंगाने मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस आणि विद्यापीठ अनुदान आयोग या दोघांच्या संयुक्त म्हणजे जे काही त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे आणि त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्या आधारे आता देशातले सर्व विद्यापीठं या व्यवस्थेने जोडल्या जाणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्याला जसं फॉर एक्झाम्पल डुप्लिकेट मार्कशीट पाहिजे आहे त्याला इथे याची गरज नाही, तो कुठून तरी आपल्या पोर्टलवरून डुप्लिकेट मार्कशीटसाठी अर्ज करेल, त्याची फीला एकदा अप्रुव्हल दिलं किंवा त्याला डिग्री व्हेरीफाय करायची आहे तर डिग्री व्हेरिफिकेशनसाठी त्याला इथे अर्ज करायची गरज नाही, तो CDSL अप्लाय करेल आणि CDSL आम्हाला फक्त विचारेल की याच्या फीसाठी अप्रुव्हल येईल आणि फीचं अप्रुव्हल आलं की आम्ही ताबडतोब त्याला इथून अप्रुव्हल मिळाल्याबरोबर त्याच्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट हा डिजिटलाइज झालेलाच आहे। ज्याप्रमाणे आपण 7/12चा उतारा आता नेटवरून डाउनलोड करतो त्याच प्रकारे त्याला ते डाउनलोड करता येईल आणि विद्यार्थ्याची फार मोठी सुविधा यामुळे होणार आहे। अतिशय चांगला उपक्रम विद्यापीठाने माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामध्ये घेतलेला आहे। कुलगुरू आमचे टेक्नोक्रॅट्स आहेत आणि ते टेक्नोक्रॅट्स त्यांचं डोकं असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनात आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि विद्यापीठाने मोठं पाऊल उचललेलं आहे। 21 तारखेला आम्ही आता 21 जुलैला त्यांच्यासोबत करार करतोय। या कराराचा नक्कीच फायदा होईल आणि विद्यापीठाचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव होईल असं माझं मत।